गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. सी आपण अल्जेब्राच्या टेक्स्टबुकमध्ये टोटल 6 चॅप्टर आहेत. आउट ऑफ देम 5 चॅप्टर आपण कंप्लीट केले आहेत. फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, थर्ड वन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, फोर्थ फायनान्शियल प्लॅनिंग अँड फिफ्थ प्रोबॅबिलिटी. असे 5 चॅप्टर्स आपण अल्जेब्राचे कंप्लीट केले आहेत. तुमची टर्मिनल एक्झाम आहे आता, त्यासाठी तुम्हाला फर्स्ट 3 चॅप्टर्स असणार आहेत. द नेम ऑफ द चॅप्टर्स आर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स अँड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे 3 चॅप्टर्स असणार आहेत. त्या 3 चॅप्टर्सची रिव्हिजन आपण करणार आहोत. ओके, दिस वन व्हिडिओ अँड युअर चॅप्टर्स विल बी परफेक्ट. ओके, याआधी आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स या चॅप्टरचे 21 व्हिडिओज पाहिले आहेत. ओके, या चॅप्टरचे ओव्हरऑल 21 व्हिडिओज आहेत. तुम्हाला याची जे नोट्स आहेत ते देखील प्रोव्हाइड करण्यात आले आहेत. हे सगळं तुम्हाला या व्हिडिओसोबत मिळणार आहे. ओके, आणि हा रिव्हिजनचा व्हिडिओ असणार आहे. या ओव्हरऑल चॅप्टरमध्ये आपण जे काही शिकलो आहोत त्या आपण आज रिवाईज करणार आहोत. सो जस्ट पे अटेन्शन. या आधीचे तुमचे काही कॉन्सेप्ट क्लिअर करायचे राहिले असतील आधीच क्लिअर करून घ्या. बघा, आधी तुमचं टेक्स्टबुक घ्या, आपली जी नोटबुक असणार आहे ती नोटबुक घ्या अँड स्टार्ट विथ दिस. सी लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स फ्रॉम द बेसिक आपण त्याची रिव्हिजन करणार आहोत. व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल? आपण शिकलो आहे अँड इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हेरिएबल्स. ओके, असं इक्वेशन ज्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असणार आहेत. आता व्हेरिएबल्स काय असणार आहेत? एक्स, वाय, ए, बी, सी, एम, एन. व्हेरिएबल्स काहीही असू शकतात. व्हेरिएबल्स म्हणजे काय त्याचं डेफिनेशनसुद्धा मी तुम्हाला तेव्हा सांगितली होती. एवढा इन डिटेल जाऊ नकोया. ठीक आहे, जे व्हेरिएबल्स असतात त्यांच्या किमती फिक्स नसतात. ओके, तर ज्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स असणार आहेत अँड डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. ओके, जी डिग्री असणार आहे जी व्हेरिएबल कंटेनिंग टर्मची ती जर 1 असेल तर वी विल कॉल इट ॲज लिनियर इक्वेशन इन 2 variables. Okay, clear? What is meant by linear equation in 2 variables? An equation which contains 2 variable and degree of each term containing variable is 1, then it is called as linear equation in 2 variable. आता एक्झाम मध्ये डेफिनेशन तर विचारली जाणार नाही, but they will ask for the general format. Okay, MCQs. What is the general format of linear equation in 2 variable? काय आहे? ax plus by plus c is equal to 0. सी ही कॉन्स्टंट टर्म असणार आहे, लक्षात घ्या. इथे असणारे एक्स आणि वाय हे काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. ओके, व्हेरिएबल्स असणार आहेत एक्स आणि वाय. 2 व्हेरिएबल्स असायला हवेत आपण म्हणतोय. कोणते व्हेरिएबल्स आहेत? 2 आहेत, एक्स आणि वाय. आणि इथे असणारे जे ए बी सी आहेत ते रिअल नंबर्स आहेत. ओके, ए बी सी आर दी रिअल नंबर्स. एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स असणार आहेत. आणि इथे एक कंडिशन आहे. कंडिशन काय? ए बी इज नॉट इक्वल टू 0 ॲट सेम टाइम. एकाच वेळी ए बीची व्हॅल्यू 0 असू शकत नाही. ओके, सो द जनरल फॉर्मॅट ऑफ लिनियर इक्वेशन इज एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 वेर एक्स अँड वाय आर दी व्हेरिएबल्स, ए बी सी आर दी रिअल नंबर्स अँड ए अँड बी कॅनॉट बी इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. दॅट सेट दिस इज द व्हेरी बेसिक लाईन ऑफ दी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. यानंतर आपण जो काही थेरॉटिकल पार्ट आहे, जे काही एक्झाम्पल्स आहेत त्याकडे वळणार आहोत. एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार नाही. यू हॅव टू गो थ्रू द एक्झाम्पल्स. ओके, यू हॅव टू सॉल्व इट. या चॅप्टरचे ओव्हरऑल 21 व्हिडिओज आहेत. खूप इन डिटेल आपण हा चॅप्टर स्टडी केला होता. सी, इफ यू वॉन्ट दिस रिव्हिजनच्या तुम्ही एक शॉर्ट नोट्स बनवू शकता इफ यू वॉन्ट. सी, नेक्स्ट काय आहे? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ओके, त्याच्या नेक्स्ट पार्ट आपण पाहिला होता की लिनियर इक्वेशन सायमल्टेनियसली कसे सॉल्व करायचे. इन 9th स्टँडर्ड यू हॅव ऑल्सो सीन हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, वेन वी थिंक अबाउट 2 लिनियर इक्वेशन्स ॲट द सेम टाईम, तेव्हा आपण काय म्हणणार आहोत? त्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणणार आहोत. सोल्युशन्स आपण एक्स अँड वाय इज इक्वल टू असं लिहितो. प्रॅक्टिस सेट 1.1 रेफर करणार आहात तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन्ससाठी. सायमल्टेनियस इक्वेशन्स 9th स्टँडर्डमध्ये पाहिले आहेत, त्यामुळे पुन्हा जास्त डिस्कशन करायला नको. सायमल्टेनियस इक्वेशन्सचे एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिससाठी हवे असतील तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये ते इक्वेशन्स मिळणार आहेत. दॅट्स इट. पुढे बघा, ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड आपण पाहतो आहे. ग्राफिकल मेथड पाहताना आपल्याला काय करावं लागतं? बघा,
फाइंड 4 ऑर्डर पेयर्स ऑफ ए गिवन इक्वेशन. एका इक्वेशनसाठी 4 आपल्याला 2 इक्वेशन्स दिले जातात. 2 इक्वेशनसाठी 4 आणि 4 अशा 8 ऑर्डर पेयर्स तुम्ही फाइंड करणार आहात. इफ यू रिमेंबर बघा एक्स वाय आणि एक्स वाय. ओके, आता इथे सपोज एक्स 0 असेल तर वायची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करणार आहात आणि इथे त्या दोन्ही व्हॅल्यूज लिहिणार आहात. मी टेंटेटिव्हली इथे व्हॅल्यूज फिल करते. ओके, इथे 0 असेल तर इथे आपण -2 घेऊया. मग इथे येईल 0 अँड -2. लक्षात घ्या जी पहिली व्हॅल्यू असेल ती नेहमी एक्स ॲक्सिसवरची असणार आहे आणि जी सेकंड व्हॅल्यू असणार आहे ती वाय ॲक्सिसवरची असणार आहे. इथे 1 अँड 0 सो वी विल राईट 1 अँड 0. 3 अँड 4 सो वी विल राईट 3 अँड 4. अँड हिअर इज -1 अँड -4 सो वी विल राईट -1 अँड -4. ठीक आहे, ड्रॉ एक्स अँड वाय ॲक्सिस. आता ग्राफ कसा प्लॉट करायचा. ठीक आहे, यामध्ये खूप कन्फ्युजन होतं मुलांचं. बघा या ऑर्डर पेयर्स कशा घ्यायच्या आहेत. ऑर्डर पेयर्स आपण 2 इक्वेशनसाठी घेणार आहोत, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन. मग हे पॉईंट्स कसे घ्यायचे तर एकदा तुम्ही एक्स ॲक्सिस 0 घ्या, एकदा वाय घ्या. आपण 4 पॉईंट घेतोय, त्यातले 3 पॉईंट्स तरी एका लाईनमधून जातात. त्यामुळे जे हे पॉईंट्स जे आपण घेतो तिथे तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकता. व्हॅल्यू शक्यतो छोट्या घ्या, 6पेक्षा लहान, म्हणजे तुम्हाला इथे ग्राफ काढताना जास्त हेक्टिक होणार नाही. ओके, एकदा एक्सची व्हॅल्यू 0 घ्या, एकदा वाय ॲक्सिसवर व्हॅल्यू 0 घ्या आणि बाकी व्हॅल्यू तुम्ही एक्समध्ये कोणतीही एक व्हॅल्यू टाका, तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळेल. इक्वेशनमध्ये हे कसं सोडवायचं तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला व्हिडिओच्या सगळ्या लिंक्स आल्या आहेत 21. त्या 21 लिंक तुम्ही ब्राउज करा, त्यामध्ये तुम्हाला हे मिळेल. जर तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये प्रॉब्लेम होत असेल तर यू कॅन गो फॉर दॅट व्हिडिओज टू. ठीक आहे, मग इथे काय असणार आहे, इथे आपण लिहिणार आहोत काय लिहिणार एक्स डॅश एक्स. ओके, वाय आणि वाय डॅश. इकडे सगळे पॉझिटिव्ह असणार आहेत, इकडे जे असतील ते निगेटिव्ह असतील. ओके, जे वरती असणार आहेत ते पॉझिटिव्ह असणार आहेत, जे खाली असणार आहेत ते निगेटिव्ह असणार आहेत. आता तुम्ही कुठेही पॉईंट घ्या, तुम्हाला 2 रेषा येतील. ठीक आहे, इथे कुठेतरी आलं. हां, तुम्ही पॉईंट्स प्लॉट करणार आहात ग्राफ पेपरवर आणि त्यातून लाईन ड्रॉ करणार आहात. हे झालं फर्स्ट इक्वेशनसाठी. ही लाईन झाली सेकंड इक्वेशनची. या 2 लाईन एकमेकींना जिथे इंटरसेक्ट करतील. ओके, सी ऑल 4 पॉईंट लाय ऑन सेम लाईन. 2 लाईन्स इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट इज कॉल्ड ॲज अ ऑर्डर पेअर. इथे सपोज असेल 2 अँड 2 ऑन एक्स ॲक्सिस 2 अँड वाय ॲक्सिस 2. तर इथे आपलं जे सोल्युशन आहे इक्वेशनचं ते काय असेल 2 अँड 2. ओके, अशा पद्धतीने ग्राफिकल मेथड आपण पाहिली आहे फॉर द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ग्राफिकल मेथडचे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये मिळतील. ओके, 1.2 मध्ये तुम्हाला ग्राफिकल मेथडचे एक्झाम्पल्स मिळणार आहेत. बघा प्रॅक्टिस सेट 1.1 सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे ते. ग्राफिकल मेथड कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहिती आहे. ग्राफिकल मेथडचं एकतरी एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये येतंच. सो गो थ्रू दॅट. प्रॅक्टिस सेट ग्राफिकल मेथडसाठी तुम्ही रेफर करणार आहात 1.2. ओके, नाव वी विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट. सो इफ यू वॉन्ट, तुम्हाला हे शॉर्टमध्ये जर कुठे नोट्स ॲज अ नोट्स हवं असेल तर यू कॅन राईट डाऊन, अदरवाईज नॉट नेसेसरी. सी नेक्स्ट आहे डिटर्मिनंट. ओके, या चॅप्टरमधला सगळ्यात इझी पार्ट आणि ज्यावर 100% क्वेश्चन्स येतात. डिटर्मिनंट इज रिटन लाईक दिस. 2 व्हर्टिकल लाईन्समध्ये जेव्हा 4 एलिमेंट्स लिहिले जातात तेव्हा त्याला आपण डिटर्मिनंट असं म्हणतो. ओके, इफ 4 एलिमेंट्स आर रिटन इन बिटवीन द 2 व्हर्टिकल लाईन्स देन इट इज कॉल्ड ॲज डिटर्मिनंट. ABCD हे 4 एलिमेंट्स आहेत. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट काय असते तर AD इंटू BC. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं जातं. ओके, AD मायनस BC. ओके, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळणार आहे. युजली रिप्रेझेंटेड विथ कॅपिटल लेटर्स ABCD. डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करणार. इथे असेल 2, इथे असेल 2 4 3 5 5 इंटू 10 5 इंटू 2 10 मायनस 3 इंटू 4 12 10 मायनस 12 इज -2. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली
तर -2. युजली डिटर्मिनंट इज रिप्रेझेंटेड विथ द कॅपिटल लेटर्स ABCD. हे झालं डिटर्मिनंट. तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायला येऊ शकते. व्हॅल्यू कशी फाइंड करणार? AD - BC. क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे आपण करणार आहोत. ओके. आता जेव्हा आपण लिनियर इक्वेशन सॉल्व करतो तेव्हा लिनियर इक्वेशन एकतर आपण सायमल्टेनियसली सॉल्व करतो, ग्राफिकल मेथड और थर्ड अँड लास्ट मेथड असणार आहे डिटर्मिनंट मेथड. त्यालाच क्रॅमर्स रूल असंही म्हटलं जातं. क्रॅमर्स रूल, डिटर्मिनंट मेथड दोन्हीही एकच वर्ड्स आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येतो सॉल्व द इक्वेशन बाय डिटर्मिनंट मेथड म्हणजेच बाय क्रॅमर्स रूल, किंवा सॉल्व द इक्वेशन बाय द क्रॅमर्स रूल म्हणजेच डिटर्मिनंट मेथड. ओके. सो डिटर्मिनंट मेथडने इक्वेशन सॉल्व करण्यासाठी काय करायचं आहे? राईट द गिवन इक्वेशन इन द फॉर्मॅट A1x B1y + C1 = 0. दोन इक्वेशन्स दिले असणार आहेत बरोबर. ग्राफिकल मेथडमध्ये सुद्धा दोन इक्वेशन्स असणार आहेत. आपण दोन इक्वेशन्ससाठी ऑर्डर पेअर्स फाइंड करणार आहे. इथे देखील दोन इक्वेशन्स असणार आहेत. दोन्ही इक्वेशन आपण अशा फॉर्मॅटमध्ये लिहिणार आहोत. बघा, A1x + B1y + C1 = 0 and A2x + B2y + C2 = 0. नाव A1 B1 C1 A2 B2 C2 च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. या व्हॅल्यूज आपण डिटर्मिनंटमध्ये पुट करणार. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. बघा, डिटर्मिनंटमध्ये आपण काय व्हॅल्यू पुट करणार? A1 B1 A2 B2 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार A2 × B2 - B1 × A2. ओके. dx मध्ये आपण काय व्हॅल्यूज पुट करणार? C1 B1 C2 B2 क्रॉस मल्टिप्लिकेशन C1 × B2 - B1 × C2 dx ची व्हॅल्यू मिळेल. आणि dy = A1 A2 C1 C2 A1 × C2 आणि C1 × A2. इथे आपल्याला dy ची व्हॅल्यू मिळणार आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? तर व्हेरिएबल्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके. बाय क्रॅमर्स रूल जरी आपण सॉल्व करत असू शकत म्हणजे सोडवत असू एक्झाम्पल, तरी अजेंडा काय आहे आपला की व्हेरिएबल्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग इथे व्हेरिएबल्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युलाज आहेत. x = dx/d. dx ही या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असणार आहे अपॉन d डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि y = dy/d. इथे तुम्हाला x आणि y या दोनही व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. आता यावर बेस्ड जे एक्झाम्पल्स असणार आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये पाहायला मिळतील. ओके. प्रॅक्टिस सेट 1.3 तुम्हाला डिटर्मिनंट आणि क्रॅमर्स रूलवर बेस्ड एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. सो तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची असेल डिरेक्टली गो टू प्रॅक्टिस सेट 1.3. पहा, लास्ट पॉइंट आहे इक्वेशन्स रिड्युसिबल टू द पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स. ठीक आहे. यावर बेस्ड असणार आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.4. ओके. प्रॅक्टिस सेट 1.4 या एक्झाम्पल्समध्ये बऱ्याचशा मुलांना डाऊट्स होते. बघा, जे इक्वेशन्स असतात ते काही इक्वेशन्स काय असतात तर लिनियर इक्वेशन्स नसतात. ओके. दोन व्हेरिएबल्स त्यामध्ये असतात. इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल्स असतात पण ते इक्वेशन काय नसतात तर लिनियर इक्वेशन नसतात. ते नॉन लिनियर इक्वेशन आपल्याला लिनियर इक्वेशनमध्ये रिड्यूस करायचे. ओके. लिनियर इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करायचे. मग आपण काय करणार? त्या इक्वेशनमधला जो लेंदी पार्ट असतो तो आपण 1/x किंवा 1/y ने रिप्लेस करणार आहोत. ओके. एक्झाम्पल कसं आहे त्यावर डिपेंड आहे, याने किंवा याने. ओके. 1/x - y अँड x + y असेल आय गेस इथे 1/x + y किंवा 1/x अँड 1/y ने आपण ते रिप्लेस करणार आहोत. एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. जी व्हॅल्यू येणार आहे तिथे पुन्हा याच्या रिप्लेस करून आपण जी व्हॅल्यू टाकली होती ती व्हॅल्यू आपण प्लेस करणार आहोत आणि तिथे आपल्याला x आणि y ची किंवा जे काही व्हेरिएबल्स असणार आहेत त्याची व्हॅल्यू मिळणार आहे. तुम्हाला यामध्ये डाऊट असेल तर व्हिडिओच्या ज्या लिंक आहेत 21 गो टू दॅट व्हिडिओज अँड सी दिस व्हिडिओज. आय थिंक 2 किंवा 3 व्हिडिओज असतील यावर प्रॅक्टिस सेट 1.4 आणि इक्वेशन्स जे रिड्यूस करून शिकवले असतील ते. अशा पद्धतीने हे 1.4 पर्यंत झालं. आता 1.5 जे असणार आहे ते असणार आहे ॲप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इथे सगळे ओव्हरऑल प्रॅक्टिस सेट 1.5 मधले जे काही असणार आहेत वर्ड प्रॉब्लेम्स असणार आहेत ते तुम्हाला सॉल्व करून दिले आहेत. PDF प्रोव्हाइड केले आहे. सो रिव्हिजन झाली
एक बेसिक रिव्हिजन आपण केली आहे. जो काही थेरॉटिकल पार्ट आहे तो सगळा कवर केला आहे. प्रॅक्टिकली जे एक्झाम्पल्स सॉल्व करून द्यायचे होते ते सगळ्या एक्झाम्पल्सच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिली आहे. याचसोबत या चॅप्टरचं जे तुम्हाला नोट्स हव्या होत्या त्या नोट्समध्ये देखील सगळे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. थेरॉटिकल पार्ट आहे त्या नोट्स देखील प्रोव्हाइडेड आहेत. सो स्टडी हार्ड. आज तुम्ही प्रॅक्टिस सेट पूर्ण सॉल्व करणार आहात. ओके, यू आर गोइंग टू सॉल्व द होल प्रॅक्टिस सेट ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. आजच्या डेमध्ये, आजच्या पूर्ण डेमध्ये हा चॅप्टर तुमचा एनी हाव कंप्लीट व्हायला हवा. ही व्हिडिओ असेल 15 ते 20 मिनिटची आय गेस, आणि त्यानंतर ते 21 व्हिडिओज आहेत. काही प्रॉब्लेम असेल ते व्हिडिओज रेफर करा. तुम्हाला ज्या नोट्स प्रोव्हाइड केल्या आहेत त्या रेफर करा. टुडे यू विल बी डन विथ दिस चॅप्टर. ओके, गुड लक.